गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 8:30 आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सकाळी स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आधी पहिले मी स्वयंपाक करून घेते, कारण केतूला जायचं आहे कॉलेजला आणि महेश पण आता थोड्या वेळात निघतील. तर इथे मी कणिक मळलेले आणि आज करायची मटकीची भाजी, थोडीशी रस्सा काढा, जास्त नाही. तर आता पटकन पहिले कांदा आणि टॅमॅटो कट करून घेते. तर रात्री मी अचानकच भाजी नसल्यामुळे मटकी भिजत घातली होती आणि आता रात्री भिजत घातल्यामुळे सकाळी काय आता याला मोड वगैरे आलेले नाही आहेत. तर आता मी अशीच करणार आहे. अशी जरी आपण मटकीची भाजी केली ना तरी खूप छान टेस्टी होते. असं नाही आहे की मोड आल्यावरतीच टेस्टी लागते. तर आता कांदा आणि टॅमॅटो बारीक चिरून मस्त अशी फोडणी देणार आहे. यात काय वेगळे खास असे भरपूर असे मसाले पण टाकायची गरज नाही. एकदम सिंपल अशी ही मटकीची भाजी बनवणार आहे मी. तर आता इथे मी कांदा बारीक चिरलेला आहे, टॅमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि बारीक चिरलेला लसूण. तर आता कढई घेतली आहे. आता मी यामध्ये फोडणी टाकून घेते. आता यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार एवढेच साहित्य मी घातलेलं आहे. तर आता माझी भाजी पोळी वगैरे झालेली आहे आणि महेश गेलेत ऑफिसला. केतू इथे जेवत बसले. काय पिऊ, कशी झाली भाजी? ॲक्च्युली मटकीची भाजी मी जरा थोडीशी कोरडीच केली होती. तर महेश यांना जरा थोडीशी रस्सा भाजी आवडते आणि आम्हाला, केतूला, वेदांतला आणि आम्हाला तिघांना कोरड्या भाज्या आवडतात. आमच्याकडे महेश यांना जरा थोड्याशा रस्सा भाज्या आवडतात आणि आम्हाला तिघांना कोरड्या भाज्या आवडतात. तर इथे मी दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि केतू आता निघेल कॉलेजला जायला, तिची तयारी वगैरे चालू आहे. तर मला सकाळचा जो काही भाजी पोळीचा स्वयंपाक असतो तो झालेला आहे. देवपूजा आज पण केतूनेच केलेली आहे. तर छान अशी केतू सध्या पूजा करायला लागली. तिला वेळ मिळते म्हणून ती पूजा करते. आणि आज मला वाटते की आज आपण आखड तळावा असं वाटते मला. आज कापण्या करायच्या आहेत मला आज. तर बघू काय काय होते ते तुमच्याशी शेअर करेन. आणि विचार करते की आज लाईव्ह जावं 2 वाजता, पण म्हणतात 2 वाजता लाईव्ह गेल्यानंतर मग नंतर 3-3:30ला मी आखड करायला घेणार आहे. तर आधी पहिले सगळं आवरून घेते घरातलं आणि जेवण वगैरे करून घेते. आणि लाईव्हसाठी आज लाईव्ह मी 2 वाजता जाणार आहे. तर त्याची पोस्ट पण थोड्या वेळात मी करणार आहे. कम्युनिटीवरती पोस्ट टाकणार आहे. 2 वाजता आपल्याला लाईव्ह यायचं आहे. तर जे पण माझे व्ह्यूवर्स असतील तर त्याने नक्की या. आपण छान अशा गप्पा मारूया. तर मंडळी आता माझं जरा बाहेर काम आलं आहे, तर ते काम करून येते आणि आल्यानंतर आपला व्हिडिओ कंटिन्यू करते. तर चला. तर मंडळी आता वाजलेत 5:30 आणि आता जस्ट मी आली. माझी जी कामं होती ती मी करण्यासाठी, तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मी बाहेर माझं काही काम आहे त्याच्यासाठी चालले. तर ॲक्च्युली मला माझं आधार कार्ड अपडेट करायचं होतं. तर त्याच्यासाठी गेली होती सकाळी मी 12 वाजता गेली होती. तिथून मग मला म्हणजे तिथेच गेली, फक्त दुसरं काहीच काम नव्हतं, फक्त आधारचं अपडेट करायचं होतं. पण तिथे गेल्यावरती त्यांचं सर्व्हायव्ह डाऊन होतं, त्यामुळे मी 1 तास तिथे थांबले
आणि नंबर तर फक्त एकच होता माझ्या पुढे, तरी पण त्यांना वेळ लागला. ते झाल्यानंतर माझा जेव्हा नंबर आला तेव्हा लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळे मी निघताना परत लाईट आली, पण परत सर्वाईव्हचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर असं करत माझं तिकडे 2 ते 3 तास गेले. मग मी घरी आली. घरी आल्यावरती म्हणजे त्यांचा नंबर वगैरे घेऊन आले. सर्व व्यवस्थित सुरू झाल्यावरती मला फोन करा किंवा मी फोन करते. तर मग परत त्यांना मी 3 वाजता फोन केला, तर अजून पण त्यांचं आलं नव्हतं. मग शेवटी मी 4 वाजता फोन केला. 4 वाजता पण झाला नाही. मग 4:30ला गेली मी. 4:30ला गेली आणि आता आले 5:30 वाजता. 4:30ला गेल्यावरती पण परत दुसरे नंबर होते, त्यामुळे मला परत थांबावं लागलं. तर असा अख्खा दिवस म्हणजे सकाळी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळचे 5:30 वाजल्यापासून माझा सगळा वेळ वाया गेलेला आहे. मध्ये आली तेव्हा फक्त जेवली आणि झोप वगैरे काहीच झालं नाही. भांडी वगैरे घासत बसली. तर असं काय आहे. आणि आज मला ॲक्च्युली लाईव्ह जायचं होतं. मी तुम्हाला काल बोलली होती कालच्या व्हिडिओमध्ये, आणि तो व्हिडिओसुद्धा माझा अपलोड झालेला नाही, तर तो अपलोड करायचा आहे. 2 वाजता मला ॲक्च्युली लाईव्ह यायचं होतं आणि तुमच्याशी गप्पा मारायचं होतं, पण ते काही झालंच नाही माझ्याकडून. हे दुसरं काम आल्यामुळे ते पण झालं नाही आणि मग काही शूट पण नाही घेतलं. तर आता येता उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे मिरच्या वगैरे संपल्या होत्या, तर ते घेऊन आली. त्यानंतर कोथिंबिरी आणि केतूला मका आवडतो म्हणून मका वगैरे घेऊन आलेली आहे. तर एवढं साहित्य घेऊन आले, दाखवते तुम्हाला. बघा, मका वगैरे घेऊन आले, मिरच्या घेऊन आली, रताळं घेऊन आलेली आहे. तर ही आषाढी एकादशी मोठी असल्यामुळे आम्ही सगळेच करतो. महाशिवरात्र आषाढी एकादशी असली की आम्ही सगळेजण उपवास करत असतो. त्यामुळे उद्या सगळ्यांचाच उपवास आहे, त्यामुळे रताळं घेऊन आलेले आहे. आणि आज शेंगदाण्याचं कूट वगैरे पण करून ठेवणार आहे. तर असं काय आहे. तर आता मी माझ्यासाठी चहा वगैरे बनवते, केतूला फोन करते, केतू निघाली काय ते पण बघते. तर चला. तर आता इथे माझ्यासाठी चहा ठेवला आहे, चहा उकळला आहे. मस्त अशी काळी मिरी वगैरे घातलेली आहे. चहा जरा जास्त झालाय. तर आता जवळजवळ 6:15 झालेले आहेत. केतूचा आता जस्ट मेसेज आला, तर ती कॉलेजवरून निघालेली आहे. तर येईल ती, म्हणजे आता लगेच नाही, 7:30 वाजतील तिला यायला, 7:30 पावणे 8 वाजतील. किती पण वेळ झाला तरी असा कोरा चहा पिल्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणजे एवढे हॅबिट झाले, चहा पिले तरच मला फ्रेश वाटतं. तर तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. दुपारी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली होती की आज आपण लाईव्ह येऊया 2 वाजता, पण माझ्या या कामामुळे जमलंच नाही. पण मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते की जेव्हा पण मी लाईव्ह येईल तेव्हा 2 वाजताच येईल. दुपारी वगैरे येणार असेल तर 2 वाजता येईल. पण उद्या नक्की येण्याचा प्रयत्न करू. माझा तर प्रयत्न असेल की 2 वाजता आपण लाईव्ह येऊ. आणि उद्या आषाढी एकादशी पण आहे, तर मस्त अशा आपण गप्पा पण मारू. हे केतू मॅडम आलेले आहेत किचनमध्ये आणि काय करते बघा. तिने ना हे सगळं काढलेलं आहे, त्याच्यामुळे आता तिला चटके लागणार आहेत. चुकीने काढलंय, मी मुद्दाम काढलं ते माझ्या लक्षात तेव्हा चुकून निघाला. तू चिमटा घे, चिमट्याने कर. गेला चिमटा ड्रॉवर मध्ये बघ खालच्या. कमी हो. कमी कर, थांब. सोड, मी करते. हा सोड, शोधते. हे मम्मी लोकांचं काम आहे. मम्मी लोक पण ते हलका आहे बरं का, ते जड जमेल का बघ. तू मका खूप जड आहे. नाही ते जमतंय. नाही. राहू दे, मी करते. भाजी नाही देते. नाही नाही, थांबतंय थोडंसं. बरं. पकडेल. तो हे ठेव आतमध्ये, लाईटर आतमध्ये ठेव, जागेवर ठेवायचे 2 हात बिझी आहेत. थांब ना थोडा वेळ. साईड लावून मी ठेवते, साईडला. अरे काय 2 मिनिटांनी परत ठेवते ना. जागच्या जागेवर ठेवण्याची सवय चांगली आहे ना, म्हणून. चांगलीच ना, मग बिझी आहे ना. तर मी पकडू का पिऊ? लागत असेल तर. नाही लागत. बघा कशी आहे आमची पोरगी, बघा कशी आहे मुलगी. वाव, मस्त करते ग.
जमा लागलं आमच्या केतूला पण. काय आवाज येतोय. बाय द वे उद्या हे तुला सुट्टी आहे आषाढी एकादशीची? नाही, नाही. स्कूलमध्ये असताना कशी मस्त सुट्टी असायची. मी नाही जाऊ का उद्या? मला चालेल. हा नको जा. बघूया आता पप्पांना विचार. एक तो गॅस बंद कर पाण्याचा. मला वाटलं कॉलेजमध्ये पण सुट्टी देतात. 11 वाजेला असायला पाहिजे की तू. आमच्या वेळेस तर होती बाबा आषाढी एकादशीला असं सुट्टी. तर पाहिजे, पण नाही, I guess नाही. तुम्हाला सूचना दिली का? अजून नोटीस? तरी काय नाही आलं. अच्छा, म्हणजे फोनवरती कळणार आहे का? मी तर म्हंटले उद्या व्हाईट घालून या, मग कशी सुट्टी आहे? ओके ओके. मग तेच आषाढी एकादशी ते बहुतेक कॉलेजमध्ये साजरी करणार असतील. व्हाईट कलरचे कपडे घालायला सांगितलेत ना? हां, मग बरोबर. सुट्टी नाही आहे तुला. मग आता उद्या डब्यामध्ये मस्त खिचडी देऊ साबुदाण्याची का वरी तांदूळ? खिचडी. बरं ठीक आहे. मला वाटलं मस्त की तुला सुट्टी आहे आणि उद्या मी ना 2 वाजता लाईव्ह जाणार आहे. ट्राय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. प्रयत्न नाही तर कन्फर्मच जायला पाहिजे. रोज बोलते मी व्ह्युअर्सला की लाईव्ह जाऊया, लाईव्ह येऊया. नाही, उद्या काही करून जाणार नाही. अरे येतो ना आमच्यावर. मला वाटलं तुला सुट्टी असेल तर आपण दोघी पण जाऊ. वाव. अरे पण ह्याच्यावरती पडलेलं चांगलं आहे का? पडलेलं चांगलं आहे की नाही म्हणजे? अरे ह्याच्यावरती असं ठेवलं. हां, आता कितीतरी जण म्हणतात की गॅसच्या ह्याच्यावरती डायरेक्ट भाजायचं नसतं. पण आता आपल्याकडे तर घरात थोडी कोळसा वगैरे आहे, बरं की नाही? कोळसा. हा इकडचा मका दाखवतेस काय? माथेरानचा मका. तो कसा लागला? खाल्लास का तू? चांगला लागत होता तर माकड्याने घेऊन टाक. बरं झालं आम्ही आज लिंबू आणले. हा, हे बस आहे ना एवढं? बस आहे बस. भाजलाय बस, काळा होऊन जाईल. इथं झालंय. चला लिंबू देते तुला. फायनली केतूचा मका मस्त असं भाजून झालाय. 2 झाल्या आता शेट्या बहुतेक. करा मॅडम, मला पण खायची इच्छा झाली. अरे कुठे ठेवू याला? त्याच्यात ठेव ना, त्याच्यातच ठेवायचं. काळी मिरी आणि मीठ लावलेलं आणि लाल तिखट लावलेला नाहीये. कारण लाल तिखट लावलं तर एकदम ठसका लागतो. आता एक शिट्टी झाली की लगेच गॅस बंद कर. चला तिकडे बसून खाऊया. खाऊया? कट करून देऊ तुला? एकदम कोवळा आहे, एकदम भारी आहे, मस्त आहे. पहिल्यांदा एवढं परफेक्ट नका वगैरे. भाजलाय पण मस्त. त्याचे प्रत्येक दाणे ना असं फुटलेले आहेत. एक पण असं तर कच्चा आहे. आणि मस्त लागतंय. गोड लागतोय. चला मंडळी, मका खायला या. तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त असं वरण बनवलेलं आहे. टॅमॅटो वगैरे टाकल्यामुळे खूप छान टेस्टी लागतं. आणि इथे गरमागरम भात पण रेडी आहे. काय मॅडम, चला जेवा आता. जेवून झोपायचं आहे लगेच. तर आता उद्या उपवास असल्यामुळे आटोपशीरच स्वयंपाक केलेला आहे. तर आता हे आम्हाला सगळं स्वयंपाक संपवायचं आहे. सकाळच्या चपात्या पण आहेत, त्यामुळे आता रात्री मी काय बनवलं नाही आहे. लिंबू पिळूया ह्याच्यात. तर आता मस्त असं ह्याच्यात लिंबू पिळते. मस्त गोड आंबट. मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकलेली आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक भाजीमध्ये थोडीशी साखर असते, किंचितशी तरी, कारण छान टेस्ट येते भाजीला, आमटीला. तर चला केतूला वाढते मी जेवायला. तर केतू आमची आता तूप खायला लागलेली आहे. आवडायला लागलं ना? मी जेव्हा पण तिला तूप वाढायची तेव्हा मला ओरडायची. आता खायला लागले. मस्त गरमागरम छान असं वरण. पण मी सांगू, मला ना गरम खायला का नाही आवडत. का नाही आवडत? एकदम गरम. कारण की ना दर टाइम जेव्हा मी गरम खायला बसले ना, मला तोंड भाजले आणि पुढचं मला काही टेस्ट नाही आली, म्हणून मला आवडत नाही. म्हणून मी नेहमी असं जेवण खूप मारून खायचं ग.
अरे आपल्याला माहिती आहे, आपण घाई असतो की हा गरम आहे मस्त लागेल. मस्त लागण्याच्या नादामध्ये जीभ भासते दर टाइम माझं. माझं म्हणून चहाच्या मी बाबतीत कधीच- होतं असं. म्हणून मी कधीच एवढं गरमच नाही खात. लोणचं हवंय काय? घे मग लोणचं घे. लोणचं आपला रोज चाललाय. ॲक्च्युली आपल्याला कमी करायचं आहे, पण लोणच्याशिवाय मजा येत नाही आम्हाला, है ना. चला तर ते खा मग आता. चला मंडळी, आता मी पण जेवून घेते, कारण महेश तर काय अजून आले नाहीत. नाही तर येतात ते 9पर्यंत. 9 वाजून गेले पण अजून काय आले नाही आहे. तर त्यांचं असं काही नसतं, ते म्हणतात तुम्ही जेवून घेत जा. तर आता चल जेवून घेते. तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. आता मला झोपायचं आहे, पण झोपण्यापूर्वीची जी काही कामं आहेत, म्हणजे आता उद्या आषाढी एकादशी आहे, तर साबुदाणा भिजत घालायचं आहे आणि शेंगदाणे वगैरे भाजायचे आहेत. पण आता शेंगदाणे मी काही भाजणार नाही, मला खूप कंटाळा आला आहे. सकाळी भाजेन लवकर उठून. आणि केतूचं कॉलेज आहे, त्यामुळे तिला जावंच लागेल. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी. आम्ही काय पाहिजे तुला केतू? फक्त साबुदाण्याची खिचडी चालेल का भगर बनवायची? हां, फोडणीवाली भगर. तर केतूला साबुदाण्याची खिचडी द्यायची आहे. दही वगैरे लावलेलं आहे. तर आता फक्त सकाळी शेंगदाणे भाजून त्याचं कूट वगैरे करायचं आहे. तर चला मंडळी, आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.